नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. संत तुकाराम महाराजांनी अनेक वर्षांपूर्वी एक अभंग रचला होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली. हा तो अभंग. खरं सांगायचं तर इतक्या वर्षांपूर्वी रचलेल्या या अभंगात सुद्धा वृक्ष आणि वल्ली आपले सगळे सोयरे कसे आहेत हे संत तुकाराम महाराजांनी नोंदवून ठेवले. आज जर आपण बघायला गेलो तर हे वृक्षवल्ली जे आपले मित्र आहेत, सगळे सोयरे आहेत, यांनाच आपण आपल्या पर्यावरणातून बेदखल करत चाललोय. खरं सांगायचं तर याच वृक्षांचं महत्त्व, पर्यावरणाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना समजणं आवश्यक आहे. कारण पर्यावरण, परिसर, निसर्ग जर चांगला असेल तर आपलं आरोग्य सुद्धा अबाधित राहू शकेल. आज या अभंगाची हटकून आठवण येते कारण आजचा दिवस आज आहे 28 जुलै, अर्थात जागतिक निसर्ग संवर्धन दिन. आणि याच दिनाचं औचित्य साधून असाच एक महत्त्वाचा विषय आजच्या भागात आपण हाताळणार आहोत. पाहूया आजचा विषय काय आहे ते. आजचा आपला विषय आहे परसबाग आणि कंपोस्ट निर्मितीतून करू निसर्ग सेवा. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर तितकीच महत्त्वाची सखी आहे जी खूप छान मार्गदर्शन आपल्याला करणार आहे. आज आपल्याबरोबर आहेत सरस्वती कुबळेकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत करते. आज इतका छान विषय आपण बघणार आहोत जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आणि आपण वेगवेगळे अनेक प्रश्न मॅडमना विचारणार आहोत. तत्पूर्वी कार्यक्रमात आपण त्यांची ओळख करून घेऊया. मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे आकाशवाणीत वृत्त विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलंय. दूरदर्शनमध्ये सुद्धा वृत्त संपादक म्हणून काम पाहिलंय. अनेक वर्ष त्या विल्सन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाच्या अध्यापनाचंही काम पाहत होत्या. त्याचबरोबरीने कुंडीतून सेंद्रिय शेती कशी करायची हे तंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे. भारतीय माहिती सेवेत वरिष्ठ अधिकारी या पदावर त्या कार्यरत आहेत. आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. निसर्ग देवतेला वंदन करून अगदी सुरुवातीलाच मला मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की शहरीकरणाची इतकी लाट वाढली आहे आणि मानवाचा हस्तक्षेप इतका वाढला आहे पर्यावरणात की सगळी झाडच नष्ट झाली आहेत. हिरवी हिरवी झाडं जी आपल्याला हवी असतात तीच कुठेतरी नाही आहेत. तर ह्याच्यात मला असं विचारायचं आहे की आपण निसर्गाची सेवा करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी नेमकं काय करू शकतो? खूप छान मुद्दा मांडला आहे. खरं तर पहिल्यापासून जर आपण बघितलं तर आपण निसर्गाशी जोडलेलो होतो आणि आपण पर्यावरण नीट करायला जातो. पण पर्यावरण आपल्यापेक्षा वेगळं आहे का? तर नाही. आपण पर्यावरणाचा एक घटक आहे हे आपण विसरलोय. आणि तसं बघायला गेलं तर आपण आपली निसर्गशैली ही बदलली. आपली जी जीवनशैली आहे ती बदलली कारण आपण शहरीकरणाकडे गेलो. जसा शहरीकरणाचा वेग वाढत गेला तसं आपलं जीवन हे आपण बदलून टाकलं आणि जीवन बदलताना आपल्याला वाटलं आपण विकास करतोय, आपण वेगवेगळ्या गोष्टी मिळवतोय, कमावतोय. पण एक प्रश्न आपण प्रत्येक प्रेक्षकांनी मनाशी विचारा की खरंच आपण काय कमावलंय, काय काय मिळवलंय? तर ही जी आपली जीवनशैली आपण बदलली आहे ती जीवनशैली आपण निसर्गाशी नाळ तोडून निर्माण केलेली आहे. आणि निसर्ग म्हणजे काय? शेवटी तो काय देतो आपल्याला? काय गरज आहे त्या झाडांची? कापू की आपण? बांधू की इमारती, बांधू की रस्ते? आपल्याला जायला होईल, आपल्याला राहायला होईल.
पण या निसर्गाची गरज काय, आपल्याला निसर्ग काय देतो, हा जर विचार केला तर तुम्ही सगळेच जण उत्तर द्याल की आपल्याला अन्न कोण देतं, आपल्याला पाणी कोण देतं आणि आपल्याला श्वास घ्यायला, जिवंत राहायला हवा कोण देतं. तर ह्या तीनही ज्या गोष्टी आहेत, ह्या 3 गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत आणि त्याच आपल्याला आज आपण जीवनशैली बदलल्यामुळे आपल्यापासून दुरावत आहेत. आपल्या आजोबांनी, आपल्या खापर पंजोबांनी निसर्ग ज्या पद्धतीने जपला, ज्याच्यामुळे आज आपण श्वास घेऊ शकतो, ज्यांनी पाणी कमी वापरलं म्हणून आपण आज जमिनीखाली 200 फूट खाली का होईना जाऊन आपल्याला पाणी मिळतंय. मग आपण हा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या पिढीसाठी, पुढच्या पिढीसाठी काय ठेवतो. आणि म्हणूनच निसर्ग संवर्धन दिन हा जागतिक स्तरावर आज साजरा करावा लागतोय. ही तर मला वाटतं मानवजातीसाठी थोडीशी दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण निसर्ग म्हणजेच आपण आहोत. आपण जेव्हा पिकनिकला जातो, आता पाऊस पडल्यावरती आपण सगळे बाहेर जातो, हिरवं बघितलं, पाणी बघितलं, पाण्याचा जरा जरी स्पर्श आपल्याला झाला, पाऊस अंगावर घेताना इतकं सुंदर वाटतं. का सुंदर वाटतं? कारण तो निसर्ग आपल्यात आहे. आपण निसर्गापेक्षा वेगळे नाही, पर्यावरण आपल्यापेक्षा वेगळं नाही आणि म्हणून आपण निसर्ग जपला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या निसर्ग संवर्धन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. खूप छान मॅडम. खरंच आहे, निसर्ग जपला का पाहिजे हे अगदी थोडक्यात आणि अचूक तुम्ही आम्हाला सांगितलं. आता ह्याच निमित्ताने आपल्याला एक प्रश्न माझ्या मनात आहे. तुम्ही बोलताना म्हणालात त्याप्रमाणे की जीवनशैलीतही आपण बदल केले आणि काळानुरूप ते बदल करणं कधी कधी अपरिहार्य होतं, पण तरीसुद्धा बदलत्या जीवनशैलीत राहून आपण निसर्गाची सेवा कशी करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे आणि अगदी मला कोड्यात टाकणारा प्रश्न विचारलेला आहे. पण खरं सांगायचं ना तर आपण शहरी जीवन जगतानाही अगदी सहज जाता येता प्रत्येक क्षणाला काही ना काही निसर्गाची सेवा करू शकतो. आता मुद्दा कुठे आहे की निसर्ग जपायचा म्हणजे काय करायचं तर जाऊन झाडं लावायची. मग तुम्ही मला प्रश्न विचारणार, मी शहरात राहते, माझ्या सोसायटीत जागा नाही, बाहेर रस्त्यावर लावायचं तर BMCची परवानगी मागायला लागेल, मग मी काय करणार? मी तर झाड लावू शकत नाही. मग मला जाता जाता काय करावं लागेल? तर या गोष्टीचा आपण विचार करताना 3 महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेऊया. एक तर आपण कशाकशाचं प्रदूषण केलंय, कशाकशाचं प्रदूषण झालंय हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची द्विरुक्ती मी इथे करत नाही. कसं प्रदूषण झालंय हेही सगळ्यांना माहिती आहे. पण आपण थोडक्यात जाता जाता आपण काय करू शकतो रोजच्या जीवनामध्ये, ह्या 3 गोष्टी ज्या आपण प्रदूषित केल्यात, हवा, पाणी आणि काय तिसरं, निसर्ग, म्हणजे सगळाच पूर्ण भाग प्रदूषण केलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण पहिल्यांदा बघूया, जमीन आपण प्रदूषित केली आहे. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया म्हणजे आपण पाणी जे आहे, असं म्हणतायत की पुढची लढाई जी आहे ती पाण्यासाठी होणार आहे. आणि आपण आपल्या मुलांना चांगली शाळा देतोय, उत्तम बंगला त्यांच्यासाठी राखून ठेवतोय, बँक बॅलन्स त्यांच्यासाठी राखून ठेवतोय, त्यांना विमान प्रवास घडवतोय, रोजच्या रोज बहुतांश वेळा हॉटेलिंग देतोय, त्यांना जे जे हवं ते देतोय, उत्तम महागड्या शाळा देतोय. पण उद्या त्यांना पाण्यासाठीच भांडावं लागणार आहे, पाण्यासाठीच संघर्ष करावा लागणार आहे. तर त्यांच्यासाठी आपण आज जे काही सगळं बोलतोय ना निसर्गाचं, ते आपल्या पुढच्या पिढीसाठी बोलतोय. तर त्यांच्यासाठी आपण पाण्याची बचत कशी कशी करू शकतो? आपण काय धरणं बांधायला जाऊ शकत नाही, पण रोजच्या रोज आपला साधी गोष्ट छोटीशी सांगते की आपल्या शौचालयामध्ये फ्लश टँक असते आणि आता त्याचा आकार कमी झाला आहे. म्हणजे पूर्वी 10 लिटर पाणी वाया जायचं, आता 5 लिटर जातं एका वेळी. घरात माणसं 3 असली तरी किती वेळा जातात? त्याचं गणित करा, आपण किती पाणी वाया घालवतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडले असेल, मग करायचं काय? सोपी युक्ती आहे. अर्धा किंवा 1 लिटरची बाटली पाण्याने भरायची आणि त्या फ्लश टँकमध्ये सोडून द्यायची. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा पाणी सोडता तेव्हा तेवढं अर्धा किंवा 1 लिटर पाणी वाचलं जातं. म्हणजे आपण दिवसभरात किती पाणी वाचवू शकतो? अगदी साधं. त्याच्यानंतर आपण गाड्या वाटेल तशा धुतो, आम्ही भांडी घासताना आपण वाटेल तसं पाणी सोडतो. तर प्रत्येक क्षणीनं आपल्या हे लक्षात राहिलं पाहिजे की अरे पाणी वाया नाही घालवलं पाहिजे. शिळं पाणी झालं म्हणून कितीतरी जण पाणी आजही फेकून देतात. पाणी कधीही शास्त्रीयदृष्ट्या शिळं होत नाही.
हे विज्ञान जेव्हा आपल्याला समजेल त्यावेळेला आपण पाणी राखायला शिकू. त्यामुळे आपण पाणी अशा तऱ्हेने रोजच्या जीवनामध्ये नुसता स्वतःच जरी विचार केला ना तरी अनेक मार्ग सुचतील की मी आज पाणी कसं वाचवायचं. पाहुणे आले की आपण ग्लासभर पाणी देतो, अर्धा पेला पाणी पितात आणि पुरलेलं पाणी वाया जातं. मग आधीच आपण अर्धा पेला का नाही देत? नंतर लागेल तसं आपण पाणी देऊ शकतो. अशा छोट्या छोट्या टिप्स मला वाटतं प्रेक्षकांनी जर विचार केला की मी काय करू शकते, मी काय करू शकतो, तर तुम्हालाही अनेक मार्ग सुचतील. आणि असे मार्ग तुम्ही मला वाटतं दूरदर्शनला सुद्धा वेळोवेळी कळवत चला, म्हणजे इतर प्रेक्षकांनाही ते समजतील आणि ह्या आपल्याला करता येण्यासारख्या या गोष्टी आहेत तुम्ही ज्या आता बरोबर. दुसरी महत्वाची जमीन आपण आज प्रचंड प्रमाणात प्रदूषित केलेली आहे. अनेक मार्गाने आहे. कारखान्यामुळे प्राणीही प्रदूषित झालेला आहे, कारखान्यामुळे आहे. तसंच आपण शेतीवरती जी पेस्टिसाइड्स वापरलेली आहेत. आज पंजाबमधली परिस्थिती अशी आहे की पंजाबमधल्या जमिनीमध्ये आता जे धान्य उगवतं त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि म्हणून पंजाबमधला शेतकरी हा दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तिथे भाडे तत्वावरती जमीन घेऊन शेती करायला लागलाय. म्हणजे पुन्हा तिकडची जमीन पेस्टिसाइडने खराब होणार आहे. आपल्या जमिनीमधला कर्ब जो आहे, हाचा हा विषय नाही पण थोडक्यात सांगते कारण त्याच्यावर उतारा पण आपण शोधणार आहोत. आजच्या जमिनीमधला कर्ब जो आहे तो कमी झाल्यामुळे काय होतंय की जे पावसाचं पाणी येतं ते पावसाचं पाणी थेट वरून वाहून जातंय, जमिनीत जिरत नाही. म्हणजे बघा पुन्हा आपली पाण्याची समस्या आलीच. त्यामुळे हे सगळं निसर्गच आहे ना, हाच आपल्याला वाचवायचा आहे. मग जमीन जी आहे जी अशी खराब होत चालली आहे त्याच्यामुळे तापमान वाढ होत आहे. आणि तापमान वाढ जर अजून 2% झाली तर आपण रोज खाणारी पोळी चपाती ज्याला अनेक जण म्हणतात ती आपल्याला मिळणार नाही. कारण 2% तापमान वाढ झाली तर गहूच पिकणार नाही. आज तुम्ही अनेक ठिकाणी जर बघितलं असेल तर बातम्यांमध्ये तुम्हाला कळतं की तापमान वाढीमुळे झाडं वाढत नाही किंवा खूप जास्त पाऊस आला तरीही झाडं वाढत नाही. कारण हा एक प्रकारचा निसर्गाचा कोप सुरू झाला असं म्हणूया. तुम्हाला नंतर मी एक झाड दाखवणार आहे की पावसामुळे त्याची काय परिस्थिती झाली आहे ती आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. सांगायचा मुद्दा असा की जमिनीचं तापमान वाढत आहे, मी काय करणार? मुंबईमध्ये राहून मी काय करणार जमिनीचं तापमान कमी करण्यासाठी? अनेक छोट्या गोष्टी आहेत. आपण मुख्य म्हणजे झाड लावून मोठे वृक्ष लावून तापमान वाढ कमी करायला मदत करू शकत नाही. पण एक गोष्ट सगळ्या गृहिणी करू शकतात. किती सोपी गोष्ट आहे की आपण जो कुकर लावतो ना त्या कुकरची जी शिट्टी होते त्या शिट्टीने सुद्धा तापमान वाढ होत असते. मग काय करायचं, कुकर लावायचा नाही का? तर कुकर लावायचा. पण कुकर लावताना सोपी युक्ती सांगते की तुमचं अन्न पण पटकन शिजेल. ज्या वेळेला शिटी येते त्यावेळेला तुमच्या गॅसची आच मंद करायची, बारीक करायची त्याची फ्लेम जी आहे आणि थोडा वेळ तसाच राहू द्यायचा. परत थोड्या वेळाने गॅसचे बटन फुल करायचं, मोठा करायचा गॅस आणि मग परत थोड्या वेळाने जेव्हा शिटी व्हायची वेळ येते तेव्हा शिटी होऊ नाही द्यायची पण गॅसची आच मंद करायची. असं तुम्ही 3 वेळा केलं की तुम्ही कुकर उघडून बघा, त्यानंतर त्याच्यामधलं अन्न हे अधिक चांगल्या पद्धतीने शिजलेलं असतं. त्याच्यामधले जे सत्व गुणधर्म असतात ते वाफेद्वारे बाहेर उडून गेलेले नसतात आणि त्याचा उपयोग तुमच्या शरीरालाही होतो आणि तापमान वाढीलाही. म्हणजे असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे की ज्या वेळेला प्रत्येक कुकरची शिटी होते त्याचा परिणाम ज्या तापमान वाढीवर होतो त्या तापमान वाढीने हिमालयातला बर्फ वितळायला सुरुवात होऊ शकते. इतका त्याच्यामध्ये बारकावा, किती बारीक गोष्ट आहे पण तुम्ही सहज करू शकता. काही त्याच्यामध्ये म्हणजे कुकरची शिट्टी आपण बघायला गेलो तर तसं त्याला आपल्या आयुष्यात आपण फार महत्त्व देत नाही, पण हा सोपा उपाय मॅडमने खूप छान सांगितला. मला वाटतं तो प्रत्येक गृहिणीने करायला हवा. मॅडम आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. शिवानंद बेळगाव निपाणी. बोला. हो बोला. आमच्याकडे शेती आहे आणि शेतीमध्ये आता अजूनपर्यंत मी सगळे ते सेंद्रिय नव्हतं, औषधोपचार ते फवारणी म्हणा किंवा ते लागवड घालणे वगैरे हे करत नव्हतो. पण आता समजा सेंद्रिय शेती जर करायचं म्हटलं तर आता सेंद्रिय शेती करल्यानंतर आता त्याचे इफेक्ट किती दिवसांना फरक पडतोय? समजा आज आम्ही ते औषधोपचार लागवड वगैरे घातलो,
मग ते पहिलं तर सेंद्रिय ते होण्यासाठी त्याला अवधी किती लागतोय. आणि आता समजा सेंद्रिय शेती सुरू केला, एक वर्षभर आम्ही त्याचा उपयोग केला, परत आम्ही दुसरं जर करायला गेलं मग त्याच्यामध्ये इफेक्ट होतोय का जमिनीवर किंवा पिकावर, असं मला विचारायचं आहे. नक्कीच सर, आपल्या प्रश्नाचं उत्तर मॅडम देणार आहेत. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण विषय बघतो आहोत निसर्ग सेवा आपल्याला कशी करता येणार आहे, जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त. ब्रेक पूर्वी आपल्याला शिवानंद वसेदार यांनी एक प्रश्न विचारला होता निपाणीहून, की मॅडम सेंद्रिय शेती ते म्हणतात करायला जर आपण घेतली आणि करायला लागलो तर त्याचे चांगले परिणाम साधारण किती कालावधीनंतर अवधीनंतर दिसून येतील, असा त्यांचा प्रश्न होता. तर काय सांगाल? सर्वप्रथम शिवानंदजींना तुमचं खूप मनापासून अभिनंदन की तुम्ही हा विचार सुरू केलाय, म्हणजे तुम्ही बीज रोवलंय सेंद्रिय शेतीचं मनामध्ये. असं म्हटलं जातं शेती ही थेट करायची गोष्ट नाहीये, पहिल्यांदा समजायचा विचार आहे, मग आखणी करायचं आहे आणि मग थेट करायचं आहे. तर पहिली पायरी तर तुम्ही अगदी यशस्वीपणाने पार केली आहे. तुम्ही त्याचा विचार सुरू केलाय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं सांगते मी की तुमची जमीन कशी आहे ते बघा. सेंद्रिय शेती हा आजचा आपला फक्त विषय नसल्यामुळे मी थोडक्यात सांगते की तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोफ्लोरा किती आहे. म्हणजे तुमच्या साध्या भाषेत सांगायचं तर तुमच्या जमिनीमध्ये दिसणारे जीवजीवाणू, न दिसणारे जीवजीवाणू, तसंच तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, ज्याला तुम्ही सुका पालापाचोळा म्हणूया आपण साध्या भाषेमध्ये, ह्युमस ज्याला म्हणतात, तो किती आहे याच्यावरती अवलंबून राहील तुमची सेंद्रिय शेती किती फास्ट, किती लवकर तुम्हाला फळं देणार आहे. त्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही हा अंदाज घ्या. सोपी युक्ती सांगते. जमीन उत्तम कशी आहे ओळखायची. जमीन तुम्ही माती थोडीशी हातात घ्या आणि मातीचा सुगंध घ्या. जराशी ओली पाहिजे माती आणि तो सुगंध तुम्हाला पहिल्या पावसाचा जसा सुगंध येतो तसा सुगंध आला पाहिजे. तसा ज्या वेळेला सुगंध येईल ना तेव्हा समजायचं तुमच्या जमिनीमध्ये मायक्रोब्स खूप चांगले आहेत. तसंच तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स म्हणजे छोटे छोटे विषाणू, तुमच्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंगस सुद्धा असले पाहिजे, बुरशा सुद्धा असल्या पाहिजे. ह्या सगळ्या जिवंत गोष्टी जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये वाढतील तेव्हा तुमची जमीन जिवंत होते. आणि जमीन जिवंत झाली की ती सुदृढ तुमची वनस्पती निर्माण करते, पिकं निर्माण करते. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, जेव्हा तुमची पिकं सुदृढ असतात तेव्हाच ती तुम्हाला जास्त सुदृढ अशी पोषक तत्व देतात. अशी वनस्पती, अशी पिकं खाल्ल्यानंतरच आपण सुदृढ होतो. आपण त्याला वरचे डोस देऊन देऊन जेव्हा सुदृढ करतो तेव्हा तसं नसतं. आता जाता जाता आठवलं म्हणून सांगते, मी त्या दिवशी दुधी घेऊन आले होते आणि मी फ्रीजमध्ये ठेवायच्या ऐवजी बाहेरच ठेवला. म्हणजे मी आज दुधी घेऊन आले, उद्याच्या दिवशी तो मी विसरले, परवाच्या दिवशी मी तो दुधी घेतला तर मला आश्चर्य वाटलं. त्या दुधीची वाढ झाली होती आणि ती वाढ कशी झाली होती, टेंगळं आल्यासारखी वाढ झाली होती. अशी टेंगळं कधीही दुधीला येत नाही. याचा अर्थ त्याच्यात काहीतरी पेशी वाढवण्याचं, म्हणजे दुधी वाढवण्यासाठी दुधीच्या पेशी वाढवण्याचं काहीतरी रसायन त्याच्यामध्ये वापरलेलं असणार. मला सांगा, जर दुधी असा वाढतो तर आपल्या पोटात गेल्यानंतर आपल्या पेशी नाही का अशा वाढणार, आणि पेशी अशा अतिरिक्त वाढतात म्हणजेच कर्करोग, म्हणजेच कॅन्सर. मग असं जर टाळायचं असेल तर आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे. पहिल्यांदा तुमची जमीन तुम्ही तपासा आणि जमीन तपासून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वाढवायचा प्रयत्न करा. ह्या गोष्टी वाढवल्यात किंवा असतील तर दुप्पट झाल्यात तर तुम्हाला लगेच पुढच्या वर्षी फळ येईल. नाहीतर अगदी केमिकल वापरलेली जर जमीन असेल, म्हणजे फर्टिलायझर वापरलेली जमीन असेल तर साधारणपणे 2 ते 3 वर्ष तुमची जमीन सुदृढ व्हायला जातं. पण पहिल्या वर्षी पिकं येत नाही तसं नाही, प्रमाण कमी येतं पण ते हळूहळू वाढतं. क्या बात आहे. मला वाटतं खूप छान उत्तर मॅडमने दिलंय. आपल्याला फोन येतोय. मंगल आपटे आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मंगलताई. हॅलो. हॅलो, आपला आवाज येतोय, प्रश्न विचारा. हा, मी नमस्कार, मी मंगल आपटे बोलते पुण्यावरून. बोला. हल्ली प्रदूषणामुळे जीवन जगत नाही, तर ते जगण्यासाठी काय पर्याय आहे का, म्हणजे ती जगण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे लग्न कार्यात जाताना
आपण पाण्याची बाटली नेली तर पाण्याची खूप बचत होईल, कारण पाणी भराभरा वाढतात आणि ते वाया जाते. हे दोनच माझे प्रश्न आहेत. बरं बरं, त्यांचे प्रश्न आपल्याला कळले आणि मंगलताई- मगाशी तुम्ही उत्तर दिलं तरी एकदा पुन्हा. मंगलताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलेलं आहे आणि ते अगदी बरोबर आहे की आपण पाण्याची बाटली घेतली पाहिजे. मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन, जमलं तर काचेची बाटली घेऊन जा किंवा एखाद्या धातूची बाटली घेऊन जा. यांनी प्रश्न विचारला, पहिला प्रश्न त्यांचा होता, काय होता जरा? तुळस जगत नाही. तुळस जगत नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आणि तुळस न जगण्याला मुख्य कारण त्याला तुळशीला खूप छान ऊन लागतं आणि तुळशीला भसाभसा पाणी चालत नाही. आपण सगळेच जण भक्तिभावाने जर त्याला पाणी घालायला गेलो तर त्याला पाणी अतिरिक्त होतो, त्याची मुळं कुजतात. आणि दुसरी गोष्ट, आज जी कुंकू आपण वाहतो ते पूर्वीसारखं हळदीपासून केलेलं कुंकू नसतं, ते काहीतरी दुसरे गुलालापासून वगैरे केलेलं असतं. त्यामुळे ते प्रत्येक वेळी जर वाहिलं तर त्याची हानी तुळशीला होऊ शकते. म्हणून तुम्ही पाणी तुळशीचं कमी करा. थोडीशी वरचं तुमची जमीन घट्ट झाली असेल तर ती, ज्याला खुरपणी म्हणतो, थोडीशी सैल करा ती माती, पाणी कमी करा आणि छान उन्हात ठेवा. तुमची तुळस कधीच खराब होणार नाही. जेव्हा त्याला मंजिरी येते तेव्हा ती मंजिरी मात्र तोडून टाका, तर ती वर्षानुवर्ष राहील. खरंय, मला वाटतं हा खरंच प्रत्येकाच्या मनातला प्रश्न त्यांनी विचारला, कारण तुळस जगत नाही ही बऱ्याच जणांची तक्रार असते. मॅडम, मगाशी तुम्ही कुकरच्या शिट्टीचा साधा एक सोपा करण्यासारखा उपाय सांगितलात. अजून असं आपल्याला काय करता येऊ शकतं ज्याने पुन्हा एकदा प्रदूषण कमी व्हायला मदत होईल आणि तापमान जे आपलं वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो, तेही कमी व्हायला मदत होईल? अगदी सोपा उपाय आहे, पण बऱ्याच जणांसाठी तो सोपा नाही. मी मात्र दिल्लीच्या गरमीतही तो सोपा उपाय केला होता. प्रथम आपले AC बंद करावेत. AC मुळे दोन गोष्टी वाईट होतात. एक तर पर्यावरणाचे तापमान वाढतं आणि दुसरं म्हणजे आपल्या शरीराची हानी होते. कारण आपण ज्या वेळेला नॉर्मल वातावरण, बाहेरच्या वातावरणात जातो आणि आतमध्ये घरात किंवा ऑफिसमध्ये थंड वातावरणात असतो, त्यावेळेला आपल्या हाडांचं आकुंचन प्रसरण त्या पद्धतीने होत असतं आणि आपल्या हाडांचा ठिसूळपणा वाढतो. म्हणजे AC ही खरं तर आपल्यासाठी वरवर पाहता आरामदायी गोष्ट असली तरी ती आपल्या शरीरासाठी दूरदृष्टीने हानिकारक आहे. त्यामुळे जितकं जमेल तेवढं प्रत्येकाने AC जरी कमी केला, निदान कमी केला, मी म्हणते बंद करणार नाहीत बरेच लोक, पण कमी केला तरी देखील त्याचा फायदा होऊ शकतो. कमी करणं नक्कीच आपल्या हातात आहे. पूर्ण बंद करायला खरंच म्हणजे आपली तेवढी तयारी नसते मानसिक, पण कमी करणं हे नक्की शक्य आणि आपलं प्रत्येकाने हे करायला हवं. त्याच्यावर मी उत्तर सांगून जाते. जर गरमी होत असेल ना, म्हणजे मी दिल्लीमध्ये काय केलं होतं तर मी सब्जा घेत होते रोज. त्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान आपोआप थंड राखलं जातं आणि तुम्हाला छान वाटतं, बाहेर कितीही गरमी असली तरी देखील. खरंय, मला वाटतं हा एक सोपाच उपाय आहे आणि पुन्हा आरोग्यासाठीही तो चांगला आहे. कारण प्रकृती आपली आतूनच जर थंड राहिली तर आपल्याला तशी फारशी ACची गरज नाही पडणार. मॅडम, मला पुन्हा एकदा असं विचारायचं आहे की ह्या सगळ्याकडे येताना आपण हे का करायला हवंय आणि ह्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काय उपाय देणार आहात? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. का करायला हवं हे खरंच खूप गरजेचं आहे. माहिती करून घेण्यासाठी आपला वेळ पळतोय म्हणून थोडक्यात सांगते. आज बाहेर जे कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे ते मुख्यत्वे करून आपण जे अन्न खातो आहोत त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्सचा उपयोग खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे ICMRने गेल्या 6 महिन्यापूर्वी एक रिपोर्ट सादर केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, ICMRचं नाव बरेच जणांना कोरोनामुळे माहिती असेल, पण त्यांनी असाही रिपोर्ट सादर केला की पुढच्या 3 वर्षानंतर बहुधा 3 घरांमधल्या एका घरामध्ये कॅन्सर असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. याचा अर्थ आपण पुढच्या पिढीचा जर विचार केला तर ती पिढी खूप घातक अशा परिस्थितीमध्ये आहे. मी असा दावा करणार नाही की तुम्ही हे सगळं केलं की कॅन्सर होणार नाही, पण त्याची शक्यता कमी होते, त्याचं प्रमाण कमी होतं. बरं, जेव्हा तुम्ही हे सगळं करता, म्हणजे पुढच्या गोष्टी दाखवते त्या गोष्टी करता, त्यावेळेला तुमच्या घरातल्या मुलाची नाळ त्याच्याबरोबर जोडली जाते, निसर्गाबरोबर जोडली जाते. कॉन्क्रीटच्या जंगलात आपण आपल्या मुलांना वाढवतोय आणि त्यांना जर निसर्गाशी जोडायचं असेल, कारण निसर्ग म्हणजे काय, तर निसर्ग म्हणजे आनंद, निसर्ग म्हणजे सृजनता. तुमचं मूल सृजन होतं, तुमचं मूल रसिक होतं, तुमचं मूल अधिक योग्य पद्धतीने अभ्यास करू शकतं. तुमच्या मुलाची हे योग्य की अयोग्य, ह्या झाडाला कळी आली, या झाडाला का नाही आली, अशी जी बुद्धीची एक क्षमता असते विचार करण्याची,
तरतम भाव ओळखण्याची, नीर क्षीर समजून घेण्याची, या सगळ्या बुद्धीच्या क्षमता तो जर निसर्गाचं काहीतरी करत असेल तर त्या वाढतात. आणि शेवटी आपल्याला काय पाहिजे, आपलं मूल हुशार पाहिजे ना. मग त्याने रट्टा मारून हुशार व्हायचं आहे की त्याच्या बुद्धीच्या या सगळ्या वेगवेगळ्या क्षमता वाढवून हुशार व्हायचं आहे. जर तुम्हाला तसं मूल आपल्या घरातलं हवं असेल तर त्याला निसर्गाशी जोडा. ते कसं ते आपण पुढे बघणार आहोत. नक्कीच आम्हाला ते जाणून घ्यायचंच आहे की आपण निसर्गाशी जोडले कसे जाऊ शकतो हे मॅडम आपल्याला प्रत्यक्ष दाखवणार आहेत मॅडम. हो. आणि आपला एक मुद्दा जो होता की हवा आपली प्रदूषित होते आहे, जमीन आणि पाणी बघितलं तर हवा जी प्रदूषित होते ती मुंबईमध्ये मी सांगायला नको की आपण सगळं डम्पिंग ग्राउंडवरती टाकतो आणि त्याच्यामुळे हवा प्रदूषित होतो. तर त्याच्यावर आपण काही करतो का, तुम्हाला काही सुचतंय? मला तुमच्याचकडून ऐकायचं आहे कारण तुम्ही याच्यावर जास्त छान मार्गदर्शन करू शकाल. आज आपण त्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष एक प्रात्यक्षिक बघणार आहोत. मला वाटतं ते खूप इंटरेस्टिंग असेल तुम्हाला आणि खूप सोपं आहे मुख्य म्हणजे. आणि त्याने लक्षात घ्या तुम्ही खूप महान काम करणार आहात. असं समजू नका की हे काय कटकट आहे, नाही, पण तुम्ही खूप मोठं काम करणार आहात. कारण त्याने तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी घरातल्या घरात पौष्टिकता निर्माण करणार आहात, नंबर 1. नंबर 2, वातावरणामध्ये जाणारी जी घाण आहे आपल्याकडून आणि त्याच्यामुळे वातावरणात निर्माण होणारा मिथेन किंवा असे घातक वायू जे आहेत जे निर्माण होतात ते तुम्ही रोखणार आहात. तुम्हाला असं वाटतं हे एवढंच आहे, काय करायचं, कशाला, नाही केलं तरी चालतं, ऑफिसला वेळ नाही. मलाही ऑफिसला वेळ नसतो, मी तर प्रचंड कामात असते, पण तरी मी करते. आणि ते का करते तर ते केल्यानंतरचा आनंद, तो आनंद, सृजनाचा आनंद तुमच्या लक्षात येईल. की आता आपण, मला असं वाटतं, दाखवूया त्यांना. आपण दाखवूया, प्रेक्षकांना हे बघायची उत्सुकता आहे, मलाही जाणून घ्यायचंय. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त सरस्वती मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण निसर्ग सेवा कशी करू शकतो या विषयावर. आपल्याला रवींद्र कुडाळकरजी प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. खरं तर महात्मा गांधीजी यांनी देखील सेंद्रिय खताचं महत्व तेव्हाच जाणलं होतं पूर्वी, आणि आता देखील धावत्या जीवनशैलीत देखील अत्याधुनिक पद्धतीने शेती करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती या दोन्हीचं समायोजन कसं साधलं जावं की म्हणजे चांगली उत्पादकता निर्माण होईल. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की इस्रायल सारख्या देशात किंवा परदेशामध्ये सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली जाते आणि आपल्या इथली सेंद्रिय शेती, परदेशातली सेंद्रिय शेती, यात काही फरक जाणवतो का? धन्यवाद. निश्चित त्यांचे 2 प्रश्न होते. त्यांनी पहिला विचारलाय की आधुनिकीकरणामध्ये आपण आधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती याचं समायोजन करून काही शेती करू शकतो का, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. हा खरा तर खूप संपूर्ण 1 तास उत्तर देण्याचा विषय आहे, आजचा विषय नाही. तरी पण मी सांगते की कसं आहे ना कुडाळकरजी, तुम्ही नेहमीच प्रश्न विचारत असता, प्रत्येक कार्यक्रमाला खूप चांगले प्रश्न विचारता आपण. अत्याधुनिकतेचा वापर करताना आपण हे बघितलं पाहिजे की आपली जमीन, हवा, पाणी खराब होणार नाही ना, आणि मग आपण सेंद्रिय शेती कशी केली पाहिजे. इस्रायलचा तुम्ही जर विचार केला तर कसं आहे की इस्रायलचं हवामान आणि आपल्याकडचं हवामान, इस्रायलकडे असलेली साधनसंपत्ती आणि आपल्याकडे असलेली साधनसंपत्ती, ह्या 2 विरुद्ध गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांचं तंत्रज्ञान जसंच्या तसं आपल्याकडे करणं हे आपल्याला तितकंसं सोयीस्कर नाही. कारण आपण अगदी म्हणजे माझ्या 3 बाल्कन्यांचा जरी विचार केला ना तरी 3ही बाल्कन्यांमध्ये माझ्या वेगवेगळं हवामान असतं, एकाच घराच्या 3 बाल्कन्या. त्यामुळे प्रत्येक वेळी मी त्या प्रदेशानुसार विचार मला थोडा करावा लागतो झाडं लावताना. त्याप्रमाणे आपण दुसऱ्याचं उचलून काही करण्यापेक्षा आपण आपल्या प्रदेशाला, आपल्या मातीनुसार आणि आपल्याला उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीनुसार त्याचा विचार केला पाहिजे. बरं, काही वेळेला असं म्हटलं जातं की थोडं सेंद्रिय आणि थोडं रसायनयुक्त, आधुनिक म्हणण्यापेक्षा रसायनयुक्त असं वापरलं जातं. पण त्याच्यामध्ये कसं आहे, रसायनाने मायक्रोब्स मरतात हे निश्चित आहे, फंगस मरते हे निश्चित आहे. आणि सेंद्रिय शेती किंवा निसर्गपूरक शेती ही मुळातच तुमच्या जमिनीमध्ये या सगळ्या गोष्टी किती जिवंत आहेत याच्यावर अवलंबून आहे.
त्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की असा दोन गोष्टी एकत्र करू नये. तुम्हाला जर अत्याधुनिक कास धरायची असेल तर यंत्रसामुग्रीची जरूर पकडावी, कारण आपल्याकडे आता मजुरांचा प्रश्न आहे. त्यामुळे अशी अनेक छोटी छोटी यंत्र आहेत आलेली की ज्याचा वापर करावा. आता उदाहरणार्थ नांगराचा वापर म्हणा किंवा रोटावेटरचा वापर म्हणा. नांगराचा वापर केला तर तुम्ही खालपर्यंत खोलपर्यंत जमीन खणता आणि रोटावेटरचा वापर केला तर वरच्यावर जमीन अशी थोडीशीच खरवडली जाते आणि जमीन खरवडली जाणं जास्त चांगलं आहे खालपासून खूप खोलपासून नांगरण्यापेक्षा. याला कारण जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल तर जमिनीची संरचना आतमध्ये जिवंत संरचना तयार होत असते आणि त्याला तुम्ही बाध आणता. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टींचा जर तुम्हाला उपयोग करायचा असेल तर त्याची तत्त्व जाणून घेऊन त्या पद्धतीने अतिशय शास्त्रीयदृष्ट्या त्याचा वापर करू शकता. पण मला वाटतं जर डोंगर चढायचा असेल आपल्याला तर अर्धा इथून चढण्यापेक्षा एकाच बाजूने जर चढलो तर निदान काहीतरी शिखरावर जाऊन एक काहीतरी निष्कर्ष आपल्या हातीशी येऊ शकतो. खरंच आहे. आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलीत की देशाचं हवामान आणि देशाची परिस्थिती यानुसारही परदेशांमध्ये वेगळ्या पद्धतीने कदाचित शेती केली जात असेल. आपण आपल्या हवामानानुसार ही शेती करायची. मॅडम, तुम्ही आत्ताच म्हणालात डोंगर चढताना एका बाजूने आपल्याला चढायचं आणि आम्हाला तुमची एक बाजू जाणून घ्यायची आहे जी खरंच आपल्याला निसर्ग सेवा करून तो आनंद मिळवून देऊ शकेल. तर कुंडीमध्ये सेंद्रिय शेती करून आपण हे तंत्र विकसित केलंय, तर ते काय आहे आणि ते आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. आपण भरपूर इथे गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि त्या सगळ्या जाणून घ्यायच्यात आमच्या प्रेक्षकांना आणि मलाही. तर आपण त्याची आता सुरुवात करूया. ॲक्च्युली कसं आहे, मी तुम्हाला म्हटलं कॅन्सरचा एका पेशंटच्या खूप जवळून पाहिला आणि त्यानंतर लक्षात आलं की हे काहीतरी विचित्र होतं आहे. त्या कॅन्सर पेशंटबरोबर ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेला मला त्या डॉक्टरांनी सांगितलं आणि मी डोळ्यांनी बघितलं, वय वर्ष 5 ते वय वर्ष 30 कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ आपली पुढची पिढी ही कॅन्सरच्या विळख्यात आहे. त्यानंतर शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली, तिथे मला समजलं की हवी तशी पेस्टिसाइड्स वापरली जातात. पेस्टिसाइड वापरल्यानंतर 15 दिवसाच्या आत खरं तर पीक कापायचं नसतं, पण शेतकऱ्याला आर्थिक गरजही असते, म्हणजे त्याचंही काही चुकीचं नाही, त्यामुळे तो ते आधी कापून आणतो. तर हा सगळ्याचा विचार केल्यानंतर मी पूर्वी थोडीफार झाडं लावत होती. माझ्या आईला धन्यवाद, कारण आई झाडं लावत होती म्हणून मी झाडं लावत होते. आणि नंतर मात्र मी ठरवलं की मला 2 मुली आहेत, मग त्यांचं मी आता काहीतरी बघितलं पाहिजे. मी इतकी घाबरून गेलेले त्या 5-5 वर्षाच्या मुलांना कॅन्सरने बघून, सगळे केस गेलेले आणि केमोला आणलं होतं वगैरे. म्हणून मग मी सगळे संशोधन करायला सुरुवात केली. मी शोधाशोध केली की मला कुंडीमध्ये सेंद्रिय शेती कोण शिकवेल. तर मला त्या काळात म्हणजे साधारण 2013च्या सुमारास कोणी सापडलं नाही आणि मग मी जमिनीवरची सेंद्रिय शेती शिकले. त्यापूर्वी मी मुंबई युनिव्हर्सिटीचा एक कोर्स केला आणि त्याच्यामध्ये आमचे नंदन कलबाग सर ज्या नुकतेच निवर्तले, त्यांनी मात्र झाडांशी कसं बोलावं, झाडांच्या गरजा कशा समजून घ्याव्या, त्याला आता नक्की काय हवंय, हे सगळं त्यांच्याकडून आम्हाला शिकता आलं, समजून घेता आलं. त्यानंतर जमिनीवरची सेंद्रिय शेती राजेंद्र भट यांच्याकडे ठाणे जिल्ह्यात शिकले. लक्षात आलं की माझी काही जमीन नाही, मी काही हे करू शकत नाही. मग मला कुंडीमध्ये मी त्याचे R&D करायला सुरुवात केली. त्या संकल्पना निसर्गाने दिलेल्या आहेत आपल्याला. संकल्पना, निसर्ग वाढतो कसा, जंगल कसं वाढतो, त्या संकल्पना लक्षात घेऊन कुंडीमध्ये प्रयोग सुरू केले आणि आज ओन ग्रोन या पद्धतीचा त्याच्यामधून जन्म झाला. आणि आता असं इच्छा अशी आहे की लोकांना हे शिकवलं पाहिजे, त्यांच्या मुलांसाठी लोकांना हे केलं पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं मागे जाईन, पण तत्पूर्वी एक झाड दाखवते. आपण म्हणतो आपल्याकडे जागा नाही, ही कुंडी बघा केवढीशी आहे आणि ह्या कुंडीमध्ये 3 झाडं आहेत. हे एक केना म्हणून आहे, ही अतिशय पौष्टिक अशी तण आहे खरं तर हे, पण हे पौष्टिक तण आहे. आणि त्याच्यानंतर तुळस आहे, तुळस जगत नाही, माझ्या केवढ्याशा कुंडीमध्ये जगली आहे बघा. आणि ही एक नाईटशेड नावाची, ज्याला मराठीमध्ये कामुणी म्हणतात, अशी ही एक पालेभाजी आहे. तर एवढ्याशा ह्याच्यामध्ये मला वाटतं आपल्या घरातल्या मुलाला आठवड्यातून एकदा एवढी भाजी मिळाली तरी पुष्कळ झालं. खरं जागा नसेल तर काय करायचं याचा विचार नंतर करूया, पण तत्पूर्वी मला एक डेमो दाखवायला आवडेल लोकांना. आपण काय करतो, आपल्या घरामध्ये जी पौष्टिक गोष्टी आहेत ना त्या फेकून देतो.
उदाहरण सांगायचं झालं तर सगळ्या फळांच्या साली, त्याच्यानंतर कोथिंबिरीची आपण पानं घेतो पण संपूर्ण काडी फेकून देतो. तर संपूर्ण काडी फेकून दिल्यानंतर खरी तर तत्व त्याच्यातच असतात. आज तुम्ही घरी नक्की काडी मोडून सुगंध घ्या, पानाला सुगंध जास्त येतो की काडीला सुगंध जास्त येतो? तर काडीचा वापर अशा तऱ्हेने सगळी पौष्टिक गोष्टी, सालं, सगळ्या फळांची सालं ती आपण फेकून देतो. काकडीचं, गाजराचं, अगदी मुळ्याचं साल सुद्धा बरेच जण काढून टाकून देतात. तर ह्या सगळ्याचा उपयोग आपण आपल्या घरातली पौष्टिकता वाढवण्यासाठी करू शकतो. म्हणजे याचं आपण घरातच कंपोस्ट करायचं आणि त्याचं आपण अशा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये, जर जागा नसेल तर, माझी सर्वात मोठी कुंडी ही फक्त 12 इंच डायमीटरची आहे आणि त्या प्रत्येक कुंडीमध्ये ओन ग्रोन पद्धतीने आम्ही 3 ते 4 कमीत कमी 3 प्रकारची पिकं, मी कुठलंही शोभेचं झाड लावलेलं नाही, सगळी जी आहेत ती पिकं आम्ही घेतो. आता त्याच्यावर तुमचा नंतर प्रश्न येईल की जागा नसेल तर काय करायचं, त्यालाही उत्तर म्हणून मी आणलेलं आहे. पण तत्पूर्वी आपण कंपोस्टिंग शिकूया. बघा, आपल्या प्रत्येक घरामध्ये जर माणसं 2 किंवा 3 असतील तर आपण 300 ग्रॅम कचरा, ज्याला म्हणतात, मी त्याला कचरा म्हणत नाही, कचरा निर्माण करतो. 300 ग्रॅम कचरा आपण प्रत्येकाच्या घरातून वाचवू शकतो. आज मी माझ्या घरातला कचरा गोळा करून आणलाय आणि तुम्हाला दाखवणार आहे की त्याच्यामध्ये काय काय आहे. तर त्याच्यामध्ये केळ्याची सालं आहेत. आजच कोथिंबीर आणि पालेभाजी कापली होती ती इथे दिसते आहे. त्यानंतर डाळिंबाचं साल आहे. त्यानंतर गाजराचे जी सालं आणि वरचे भाग असतात ते आहे. भोपळ्याची भाजी आज घरात झाली होती म्हणून भोपळ्याची सालं आहेत. जाता जाता एक सांगते, भोपळ्याची सालं, भोपळा, शिराळी, दुधी मी कंपोस्टमध्ये टाकत नाही, त्याच्यापासून फार सुंदर चटणी बनते. त्यामुळे कंपोस्टमधून टाकून मग पौष्टिकता वापरण्यापेक्षा आपण त्याची थेट उत्तम चटणी मिळते. त्याचं तुम्हाला ऑनलाईन कुठे ना कुठे ती चटण्या आहेत, बघायला मिळतील. आणि काकडी. तर असं हे सगळं आज गोळा करून आणलेलं आहे आणि याचा डेमो आपण थोडक्यात बघूया, याचं प्रात्यक्षिक कसं करायचं आहे. त्याच्यामध्ये सकाळी चहा केला होता, चहा किंवा कॉफी जे काय असेल ते, पण जर त्याच्यामध्ये साखर घातलेली असेल तर थोडीशी त्याच्यामध्ये पाणी टाकून ती साखर आपण धुवून गेली पाहिजे असं बघितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या मी छोट्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. हे कापायला ना 5 मिनिटं सुद्धा लागत नाही, म्हणजे आपल्याला वेळ नाही. जर वेळ नसेल ना तर मी हे सांगेन तुम्हाला की तसंच टाका पण कंपोस्ट करा. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत. तत्पूर्वी तयार झालेलं कंपोस्ट जे आहे, सुरुवातीला जे आहे ते तुम्हाला लक्षात येईल की अशा वेगवेगळ्या ह्या बिया आपल्या घरामध्ये असतात, त्याचं सुद्धा आपण कंपोस्ट करू शकतो. तर आपण पहिल्यांदा कंपोस्टची विधी बघूया कशी आहे ती. समजा आपण असं धरून चालूया की आज तुमच्याकडे 1 मुठी हा ओला कचरा, आपण ह्याला ओला कचरा म्हणूया, 1 मुठी ओला कचरा झाला, हा तुमचा पहिला दिवस असेल. 1 मुठी ओला कचरा झाला असेल तर 2 मुठी सुकी पानं. सुकी पानं कोणत्याही प्रकारची, कोणत्याही झाडांची जितकी विविध प्रकारची असतील तेवढी चालतील. ही 2 मुठी सुकी पानं मी घेतलेली आहे, ती मी मिक्स करते. पानं चुरून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये मी थोडीशी माती, ही माती तुम्ही कुठल्याही मोठ्या झाडाखालची, वडाखालची किंवा आजूबाजूला जे झाड असेल थोडीशी ओलसर असावी ती घ्यायची. ही माती म्हणजे काय आहे, जसं आपण दही लावताना दही घालतो तसं हे दही आहे समजा तुम्ही, आपलं हे विरजण आहे. तर ही माती मी थोडीशी टाकलेली आहे. जर तुमच्याकडे असेल तर जुनं कंपोस्ट, किंवा जर माती तुमच्याकडे नसेल तर बाहेर हल्ली कल्चर मिळतं, पण कल्चर घालण्यापेक्षा मी तुम्हाला म्हणेन माती घाला किंवा शेण आणा. चमचाभर शेण सुद्धा तुम्हाला पुरेल. ते चमचाभर शेण त्याच्यामध्ये हे छान असं मिक्स करायचं आणि मिक्स करून झालं की कंपोस्ट बिन तुमचा जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये, आज मी मोठा घेऊन नाही आले, अशा आकाराचा पिण्याचा पाण्याचा जो उभा माठ असतो तो तुम्ही उत्तम कंपोस्टसाठी वापरू शकता. त्याच्यामध्ये तुमचा हा पहिला दिवस आहे. हे पहिल्या दिवसाचं मी भरून ठेवलं, हा पहिल्या दिवसाचं संपूर्ण भरून ठेवलं. आता असा समजा की दुसरा दिवस उजाडलेला आहे. दुसऱ्या दिवशी सेम असंच करायचं आहे, फक्त माती घालायची नाही किंवा शेण घालायचं नाही. हे सगळं मिक्स करायचं. हे दुसऱ्या दिवशी हे मिक्स केलं, याच्यावरती पुन्हा भरून ठेवलं. हा झाला दुसरा दिवस. तिसरा दिवस, चौथा दिवस, 5वा दिवस हे असंच करायचं. आणि 4 किंवा 5 दिवसानंतर हे सगळं
संपूर्णपणे काठीने तळापासून किंवा मी हातानेच करते तळापासून छानसं ढवळून घ्यायचं. आता हे का ढवळून घ्यायचं याचं तत्व थोडक्यात लक्षात घ्या. हे जर तुम्ही तत्व नीट पाळलं तर तुम्हाला काहीही घाण वास येत नाही, कुठलाही किडा बाहेर येत नाही, माशा त्याच्यावर फिरत नाहीत. माशा फिरत नाहीत कारण त्याच्यावरती आपण रोज हे करून झालं की कपड्याने किंवा जाळीने झाकायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये माशा जाणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दर 4 दिवसांनी ढवळायचं किंवा 5 दिवसांनी ढवळायचं. रोजचा कचरा अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये मिक्स करत जायचा. झालं, संपलं. एवढं मला वाटतं सोपं खूप आहे. छान आणि सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगितलं की 1 मूठ ओला कचरा, 2 मुठी सुकी पानं, माती आणि एखादा चमचा शेण असेल तर ते कंपोस्ट बिन, हे जर 5 दिवसात तुम्ही व्यवस्थित झाकून ठेवून केलं तर खूप छान कंपोस्टिंग आपल्याला मिळू शकतं, तेही घरच्या घरी. मला मॅडम इथे एक आठवलं, अवकर सुवर्ण समह असं आपण संस्कृतमध्ये म्हणतो की कचरा हा सोन्या समान आहे. मला वाटतं तिथे आपल्याला याची प्रचिती नक्कीच आली असेल. आपण ह्या विषयावर अधिक जाणून घेणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. कंपोस्टिंग नेमकं करायचं कसं हे आपण प्रत्यक्ष बघितलं आणि सरस्वती मॅडमकडून जाणून घेतलं. पण मॅडम, मला पुढे जाऊन विचारायचं आहे की हे कंपोस्टिंग करताना काळजी काय घ्यायची, त्यात काय घालावं काय घालू नये आणि पुढे त्याचं काय करायचं. येस, वेळ खूपच कमी आहे त्यामुळे मी खूप फास्ट बोलते. अत्यंत बारीक लक्ष देऊन ऐका. शिजवलेलं अन्न त्याच्यामध्ये घालायचं नाही, तेलकट पदार्थ त्याच्यामध्ये घालायचं नाही, मी नॉनव्हेज त्याच्यामध्ये घालत नाही. त्याच्यानंतर आंबट गोष्टी ज्या असतात, सालं संत्र्याची वगैरे, ती त्याच्यामध्ये वापरायची नाही. पंजंट म्हणजे खूप गंध येणारी, दर्प येणारी लसूण किंवा कांदा सुरुवातीला नाही घालायची. तुम्हाला वर्ष झालं आहे की त्याच्यानंतर तुम्ही कंपोस्टमध्ये घालू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार्वेस्टिंग. याच्यामध्ये मी आंबे कुसलेले अख्खेच्या अख्खे, मोठा अख्खा फणस जसा तसा घातला होता. त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन दाखवते. हे बघा, हे मक्याचा जो दांडा असतो घट्ट आतमधला, तो सुद्धा हा बघा इतका बारीक पटकन त्याच्यामध्ये बारीक होऊन जातो. ही आंब्याची कोय आहे, ही आंब्याची कोय बघा हाताने सुद्धा अशी बारीक होते. इतकं छान त्याचा कंपोस्ट होतो. त्याच्यानंतर तुम्ही ओळखणारही नाही, पिस्त्याचं साल एकदम त्याचा भुगा होऊन जातो. इतकी त्या कंपोस्टची शक्ती आहे. आता कंपोस्टमध्ये काय काय घालू नये पाहिलं, कंपोस्ट तयार कसं होतं ते बघायचं आहे आपण. हे कंपोस्ट तुम्हाला चहा पावडरपेक्षाही बारीक दिसून येत आहे. त्यानंतर पहिल्यांदा कंपोस्ट हे तुमचं अशा तऱ्हेने होईल, थोडा त्याच्यामध्ये तुकडे असतील. पहिल्यांदा त्याला फंगससारखा वास येईल, नंतर हळूहळू ते काळं व्हायला लागेल आणि त्याला मातीसारखा वास यायला लागेल, म्हणजे समजायचं तुमचं कंपोस्ट तयार झालं. आता कंपोस्ट त्याच्यातून काढायचं कसं, ज्या वेळेला तुमचं तयार होतंय लक्षात येतंय, तर शेवटच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही कचरा घालाल त्याच्यामध्ये, म्हणजे ओला कचरा घालाल, ओला कचरा आणि ही पानं ज्या वेळेला मिक्स कराल, त्यानंतर 15 दिवस ते कंपोस्ट तसंच ठेवायचं. पण 4थ्या किंवा 5व्या दिवशी प्रत्येक वेळी कंपोस्ट ढवळलं गेलंच पाहिजे. याला कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपल्याला पुरवायचा आहे. त्या मायक्रोब्स जे आहेत त्यांना ऑक्सिजन पुरवायचं आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही ऑक्सिजन नाही पुरवला किंवा त्याच्यामध्ये तुम्ही पाणी जास्त झालं तर ते मायक्रोब्स मरणार आणि तरच वास येणार, नाहीतर कंपोस्टला वास येत नाही. त्यामुळे जर पाणी जास्त झालंय असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही सुकी पानं त्याच्यामध्ये ॲड करा. सुकी पानं नसतील तर सुकी माती मूठभर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करा. आणि जर अगदी सुकं झालंय असं जर वाटलं तर एखाद दिवस तुम्ही सुकी पानं घालूच नका, फक्त ओला कचरा घाला. किंवा दही जर असेल तुमच्याकडे, सायचं नाही, साधं दही जर असेल तर त्याचा थोडासा शिडकावा, शिंपडायचं आहे, ओतायचं नाही आहे त्याच्यामध्ये. अशा तऱ्हेने ते कंपोस्टचं वातावरण, आणि ते अगदी सोपं आहे. एकदा तुम्हाला जमलं ना की खूप छान जमतं. आणि अशा तऱ्हेचा माठ जर तुम्ही घेतलात मोठा पाणी पिण्याचा, साधारण 2 फुटाच्या उंचीचा, तर तुम्हाला फार काही करावंच लागत नाही. फक्त ढवळण्याचं काम मात्र व्यवस्थित करायचं. ओला झालं तर ते पूर्ण परत त्याच्यामध्ये सुकी पानं घालायची. सुकं कंपोस्ट वाटलं तर त्याच्यामध्ये थोडासा ओला कचरा घालायचा. अगदी काहीच नाही तर असं पाणी शिंपडायचं आणि ढवळायचं.
बस एवढंच त्याच्यामध्ये तंत्र, त्याच्यामध्ये फार विशेष काही कटकटीचं नाही. ज्या वेळेला तुमचं कंपोस्ट तयार होईल त्यावेळेला त्याच्या सुगंधावरूनच तुम्हाला कळेल की तुमचं कंपोस्ट तयार झालं. मातीसारखा फार सुंदर सुगंध त्याला येतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अशा तऱ्हेच्या कुंड्या तयार करू शकता. ओन ग्रोन पद्धतीनेही करू शकता. थोडासा वेळ असेल तर मी बिया कशा लावायच्या दाखवू शकते. बिया लावायच्या कशा दाखवू शकते. बिया लावण्यासाठी तुम्हाला एक छोटी युक्ती सांगते. बीची जाडी जेवढी जास्त आहे ना, जेवढी जाडी त्याच्या दुप्पट माती त्याच्या वर आली पाहिजे. हा अगदी छोटा एक तुम्हाला नुस्खा सांगते. आणि तुमची माती कशी चांगली आहे ती कशी ओळखायची. तर माती अशा हातात घ्यायची, घट्ट दाबायची आणि वरून सोडायची. मी सोडत नाही कारण स्टुडिओ खराब होईल. वरून सोडायची. सोडल्यानंतर ती खाली फुटली पाहिजे. ती जेव्हा तो लाडू फुटतो तेव्हा तुमची माती सुंदर. आता आपण बिया लावताना कसं लावायचं असतं ते सांगते. जर बी अशी जाड असेल, जर जाड बी असेल तर तुम्ही फक्त बोटाने तेवढं खाली खोल खणा, त्याच्यामध्ये बी टाका आणि बी टाकताना ज्याचा जो टोकेरी भाग असतो तो जमिनीत आत घालायचा आणि फुगीर जो भाग असतो तो वर करायचा आणि मग ती माती त्याच्यावरती दाबून द्यायची. बरं, दुसरं काय करायचं, जर का बिया छोट्या असतील तर असं नाही करायचं. बिया छोट्या असतील तर त्या बिया पसरायच्या हव्या तेवढ्या आपल्याला आणि त्याच्यावरती जेवढी बी आहे जाडीची तेवढीच त्याच्यावरती माती पसरायची. किती सोपं आहे. जाता जाता निसर्ग तुम्हाला खूप काही देऊन जातो. बरं, त्याच्याही पेक्षा छोट्या काही बिया असतात ज्याला धुळीसारख्या बिया म्हटल्या जातात. साधारणपणे माठाच्या बिया या अशा बारीक असतात, म्हणजे आता अगदी बारीक आहेत बघा किती बारीक आहेत. तर त्या बिया अशा पसरायच्या आणि फक्त माती हलवायची अशी, बस झालं. एवढं सोपं आहे हे बिया लावणं. साधारणपणे 3 दिवसापासून ते 7 दिवसापासून तुमच्या बिया मोठ्या होतात. बरं, तुमच्याकडे आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न घेते. कोणीही नाही विचारला तरी मी सांगते की बरेच जण मला सांगतात आमच्याकडे जागा नाही आहे, आम्ही काय करू. जागा नाही आहे, काय करू हा प्रश्नाला उत्तरच नाही आहे असं नाही. हे बघा, हे आहे 2 लिटरची बाटली आणि त्या बाटलीमध्ये माझा मुळा वाढतोय. क्या बात आहे. आणि ते 2 मुळे आहेत. पावसामुळे जे ह्याची तरी पण पानं खराब झाली पावसामुळे, तरी पानं खराब होऊन सुद्धा किती छान आहेत. मग ह्या मुळातून माझ्या मुलांना पौष्टिकता का नाही मिळणार, ती मिळणारच. आणि तसंच दुसरं अजूनही एवढी सुद्धा जर जागा नसेल, असंही असू शकतं ना की एवढी सुद्धा जागा नाही. बरेचसे सोसायटी सांगतात की लावायची नाहीत झाडं, पाणी गळतं, रंग खराब होतो. म्हणजे शरीर खराब झालं तरी चालेल पण रंग खराब इमारतीचा झाला नाही पाहिजे. तर त्याला उत्तर म्हणजे हे बघा, हे आपण टेबलावर ठेवू शकतो. माझ्या टेबलवरती असे मायक्रोग्रीन्स आहेत. आणि तुमच्या स्वयंपाकघरात मिळणारी कोणतीही बी, हा तर छोटा दह्याचा डबा आहे आणि त्याच्यामध्ये हे लावायचं. ज्या वेळेला 2 पानांनी एवढं ते झाड वाढतं त्यावेळेला ते जमिनीलगत कट करायचं. याला मायक्रोग्रीन्स म्हणतात. आणि ते जमिनीलगत कट करून कापून त्याचं तसंच ताटामध्ये घेऊन तुम्ही खाऊ शकता किंवा कोशिंबिरीसारखं वर हे करू शकता. याचं जाता जाता एक महत्त्वाचा गुण सांगते, अगदी अर्धा सेकंदामध्ये सांगते. मोठ्या पालेभाजीमधले जे गुण असतात त्याच्यापेक्षा याच्यामध्ये 5 ते 40 पट गुणधर्म जास्त असतात. क्या बात आहे. खरंच हा विषय इतका मोठा आहे आणि त्याच्यामुळे मॅडमनी खूप कमीत वेळात आपल्याला खूप छान माहिती दिली. त्या वेळात वेळ काढून इथे आल्या. मॅडम, तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि खरंच आपण सांगितलेल्या माहितीचा निश्चित आम्हाला उपयोग होईल. जाता जाता मला इतकंच सांगावंसं वाटतं, निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझी माय, मी तिचं लेकरू. सांभाळूया आपल्या या आईला, तरच आपण भविष्यात थोडेफार तरी तरू. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. जाता जाता पुन्हा एकदा सगळ्यांना जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.